नमस्कार, मी आज तुम्हाला पालक पनीर कसं करायचं आहे ते दाखवते. त्यासाठी मी हा ताजा फ्रेश पालक घेतला आहे आणि तो चांगल्या प्रकारे धुवून घेतला आहे. अशा प्रकारे स्वच्छ धुतल्यानंतर एका कढईमध्ये पाणी गरम केलं आहे. त्यामध्ये हा पालक आपल्याला 5-10 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला कढईमध्ये पाण्याला उकळीपर्यंत पालक चांगला शिजवून घ्यायचा आहे. आणि पालक शिजेपर्यंत आपण वाटण काढू. मी थोडी हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे. ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहे आणि जो आपण शिजवलेला पालक आहे तो थंड झाल्यानंतर तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे पेस्ट तयार करून घेतल्यानंतर बघा पेस्टला पण खूप छान कलर आला आहे हिरवागार. आणि त्यानंतर मी कांदा लसूणची पेस्ट करून घेतली आहे. टमॅटोची पण पेस्ट करून घेतली आहे. कढई करायची आहे. त्यामध्ये तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा जिरे टाकायचे आहे. त्यानंतर जे आपण कांदा लसूण बारीक केला तो टाकायचा आहे आणि तो पण आपल्याला चांगला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा लसूण परतेपर्यंत मी एक तव्यावर तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये पनीरचे तुकडे थोडे फ्राय करून घेत आहे. त्यानंतर कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकायची आहे. ती पण चांगली परतून घ्यायची आहे आणि त्याला पण चांगला रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आणि अशा प्रकारे चांगला रंग आल्याच्या नंतर त्याला आपण जी पालकची पेस्ट केली आहे ती आपल्याला त्यामध्ये टाकायची आणि सगळ्या चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायची आहे. अशा प्रकारे पालकची पेस्ट त्यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे आणि सगळं मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे मसाले आहेत हळद, तिखट, गरम मसाला, पनीरचा थोडा मसाला टाकायचा आहे आणि चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे. हे बघा मी त्यामध्ये थोडा गरम मसाला, हळद, तिखट टाकून घेत आहे आणि माझ्याकडे थोडा पनीरचा मसाला होता तो पण मी यामध्ये टाकला आहे. तुमच्याकडे नसला तरी तुम्ही नाही टाकला तरी नुसता गरम किचन किंग मसाला असला तो जरी टाकला तरी चालतो. त्यानंतर चांगलं परतल्यानंतर मी त्यामध्ये पनीरचे जे तुकडे होते ते बारीक केलेले ते पण सुद्धा यामध्ये टाकले आणि सर्व चांगल्या प्रकारे एकजीव करून त्यामध्ये मी गरम पाणी टाकलं आहे. नंतर जशी तुम्हाला ग्रेव्ही दाटसर हवी असेल तशी तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता. त्यानंतर मी त्यामध्ये साई टाकली आहे. जी फ्रेश क्रीम आपल्या दुधावरची साई ती यामध्ये टाकली तरी चालेल आणि नंतर 5 मिनिटं चांगलं शिजून घेतलं आहे. त्यानंतर एका मी पळीमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण आणि मिरची टाकली आहे आणि ते चांगल्या प्रकारे गरम करून घेतलं आहे. त्यानंतर त्याची फोडणी पालक पनीरवर दिली आहे. त्याने सुद्धा पालक पनीरला टेस्ट खूप छान येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसे होते ते पण सांगा. आणि मी अशा प्रकारे पालक पनीर केलं आहे आणि ते माझ्या मुलांना खूप आवडलं आहे. ते पण आवडीने खातात. तसा पालक मुलांच्या पोटात जात नाही. आपण अशा प्रकारे केले तर पालकाचे जीवनसत्व सुद्धा मुलांना मिळते. धन्यवाद.